नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. उद्या आहे 12 ऑगस्ट 2026. तर उद्या आलेलं आहे आषाढी अमावस्या, जिलाच आपण गतहारी अमावस्या किंवा दीप अमावस्या या नावाने देखील ओळखले जाते. तर अशा विविध नावांनी ओळखली जाणारी ही अमावस्या अतिशय महत्त्वाची मानली जाते. या दिवशी अनेक उपाय आणि सेवा आपण करत असतो. त्यासोबतच माता लक्ष्मी प्राप्तीच्या देखील आपण सेवा या दिवशी करत असतो. तर लक्ष्मी प्राप्तीच्या कोणत्या सेवा आणि कोणते उपाय आपल्याला या दिवशी करायचे आहे, तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, गत म्हणजे आपण जे खाल्लेलं आहे, जे काही आपल्या आयुष्यामध्ये घडलेलं आहे, आपल्याकडनं जे काही घडलेलं आहे, तर त्या सर्वांचा आजपासून मी त्याग करतो, असा त्याचा अर्थ होतो. तर आषाढी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून झाल्यानंतर सूर्याला जल अर्पण करावे. ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करून सूर्याला अर्घ्य अर्पण करा. आणि अर्घ्य अर्पण करताना जो तांब्या आहे तर तो घ्यायचा आहे. त्यामध्ये पाणी आणि थोडेसे काळे तीळ टाकून आपल्याला ते अर्पण करायचं आहे. त्यानंतर मुख्य दरवाजा स्वच्छ करून आपल्याला हळदीचं लेपन उंबरठ्यावर करायचं आहे. अमावस्या म्हणजेच लक्ष्मी प्राप्तीचा दिवस, त्यामुळे उंबरठ्याला हळदीचं लेपन हे आवर्जून करा. हळदीचं लेपन झाल्यानंतर हळद, कुंकू, अक्षता, फुल अर्पण करायचं आहे आणि धूप दीप लावून आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे, म्हणजेच उंबरठ्याची पूजा करायची आहे. त्यानंतर अमावस्येला घरातील दरिद्री काढण्याचा दिवस हा मानला जातो आणि त्यामुळे घरातील पूर्ण स्वच्छता आपल्याला करायची आहे. तर आपली फरशी पुसायची आहे आपल्याला, आणि फरशी पुसण्यासाठी जे पाणी घेतो तर त्यामध्ये थोडीसं गोमूत्र, लिंबू, हळद आपल्याला टाकून त्या पाण्याने आपल्याला संपूर्ण घर पुसायचं आहे. त्यासोबतच गाडी धुण्यासाठी देखील आपल्याला असंच पाणी तयार करून त्या पाण्यानेच आपल्याला गाडी धुवायची आहे. यासोबतच संपूर्ण घरातील जाळं आपल्याला काढायचे आहे. त्यासोबतच घरातील नको असलेले कपडे, भांडे घरातून बाहेर काढायचं आहे. ज्या गोष्टी आपण वापरत नाही तर त्या देखील आपल्याला बाहेर काढायच्या आहे. ज्या बंद पडलेल्या वस्तू असतील, इलेक्ट्रिक वस्तू असतील, त्या तुम्ही वापरत नसाल तर त्या देखील बाहेर काढायच्या आहे किंवा त्या नीट करून घ्यायच्या आहेत. त्यासोबतच आषाढी अमावस्येला पितरांची सेवा ही झालीच पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला पितृस्तुती स्तोत्रमचे देखील पठण करायचं आहे. तर जेव्हा तुम्ही सकाळी अंघोळ झाल्यानंतर प्रथम सूर्याला जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करून झाल्यानंतर लगेच आपल्याला पितृस्तुती स्तोत्रमचे पठण करायचं आहे आणि त्यानंतर आपली देवपूजा करायची आहे. त्यासोबतच देवघर देखील आपल्याला स्वच्छ करायचं आहे. ज्या मूर्त्या असतील तर त्या आपल्याला स्वच्छ करून घ्यायच्या आहेत. नको असलेले ग्रंथ आपल्याला बाहेर काढायचे आहे. खंडित झालेल्या मूर्ती देखील तुम्ही या दिवशी काढू शकता. लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा सकाळी न करता संध्याकाळी करा. त्यासोबतच आपल्याला संपूर्ण किचन साफ करायचं आहे. गॅसची देखील आपल्याला पूजा करायची आहे. गॅसला देखील स्वच्छ करून हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. माता अन्नपूर्णेला प्रार्थना करायची आहे की तिनेही मी माझ्या घरामध्ये बरकत राहू दे, अशी माता अन्नपूर्णेला प्रार्थना करायची आहे. आणि माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये सर्वात छान सेवा म्हणजेच कुंकुमार्चन, तर ते आवर्जून करायचं आहे. तसेच या दिवशी तुटलेल्या वस्तू, चप्पल बाहेर काढायचं आहे. ज्या वस्तू वापरत नाही त्या देखील आपल्याला बाहेर काढायच्या आहे किंवा नीट करून घ्यायच्या आहेत. त्यासोबतच या दिवशी म्हसोबाचा देखील मानपान करायचा असतो. तर तुम्ही ज्या रस्त्याने जात असाल आणि त्या रस्त्याला जर म्हसोबाचं मंदिर असेल तर त्यांचं देखील आपल्याला मानपान करायचं आहे. घरातील कर्त्या पुरुषाने त्यांचा मानपान करायचा आहे. आणि घरातील ज्या गाड्या, सायकल असतील तर त्या देखील आपल्याला या दिवशी स्वच्छ करायचं आहे. गाडीची पूजा करायची आहे. गाडीवरून नारळाचा उतारा देखील तुम्ही करू शकता. घरावरून देखील उतारा करू शकता. घर तुमचं स्वतःचं असेल तरच तुम्ही उतारा करा. उतारा शक्य नसेल तर पिवळी मोहरी घेऊन देखील तुम्ही उतारा करू शकता. तर उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी थोडीशी घ्यायची आहे. त्यावरती थोडीशी रक्षा घ्यायची आहे आणि घरावरून आपल्याला 7 वेळा उतरवून ते आपल्याला बाहेर ज्या ठिकाणी कोणी येत जात नाही त्या ठिकाणी टाकायचं आहे. आणि हे करत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. हे झाल्यानंतर हातपाय स्वच्छ करून आपल्याला घरामध्ये यायचं आहे आणि महाराजांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील जी काही इडापिडा, गरिबी असेल तर ती कायमची बाहेर जाऊ दे. जी काही निगेटिव्हिटी असेल ती कायमची बाहेर जाऊ दे. अतिशय सुंदर आणि सोपा असा हा उपाय आहे. त्यासोबतच नवरा चिडचिड करत असेल, भांडण होत असेल, अडलेली कामं होत नसतील तर यासाठी देखील अमावस्येला 11 वेळा कालभैरव अष्टकम पठण करा. किंवा पिवळी मोहरी उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि थोडीशी रक्षा घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला 11 वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे. 1 वेळा वेदोक्त वल्ग सूक्तमचं पठण करायचं आहे. आणि
सर्व आपल्याला पठण करून झाल्यानंतर जी मोहरी आणि रक्षा आहे तर ती आपल्या संपूर्ण घरामध्ये थोडी थोडी टाकायची आहे. फक्त टॉयलेट बाथरूम सोडून. तुमचं स्वतःचं घर असेल तरच तुम्ही उतारा करा. स्वतःचं घर नसेल तर भाड्याचं घर असेल तर करू नका. बाकी तुम्ही कालभैरव अष्टकमची सेवाही करू शकता. त्यासोबतच कुंकुमार्चन आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करायचं आहे. टाक असेल, तुमच्या कुलदेवीचं टाक असेल तर त्यावर देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकता. त्यासोबतच विष्णू सहस्रनाम पठण करू शकता. व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे. लक्ष्मी गायत्री मंत्राचं, विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. श्री सुक्तम पठण करायचं आहे. कनकधारा स्तोत्रमचे पठण करायचं आहे. महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. तर या सर्व सेवा देखील आपल्याला या दिवशी करायच्या आहे. जितक्या जमतील तितक्या सेवा या दिवशी तुम्ही करू शकता.